तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला आहात का जिथे ते स्थान तुमच्या मनात कायमचं घर करून बसतं? जय भवानी जय शिवाजी. राजे फक्त इतिहासात नाहीत, ते आजही जिवंत आहेत. प्रत्येक किल्ल्यात, प्रत्येक मंदिरात. आणि आज मी आली आहे अशाच एका खास ठिकाणी, भिवंडीच्या मराठेपाड्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात. नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि स्वागत आहे तुमचं मी पूनम शिंदे या यूट्यूब चॅनलवर. कधी असं ठिकाण भेटलं आहे का जिथे गेल्यावर मन शांत होतं आणि छत्रपतींची आठवण अजून जास्त जवळून जाणवते? आज मी आले आहे भिवंडीच्या मराठेपाड्यामध्ये, जिथे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुंदर आणि प्रेरणादायक मंदिर. इथे येतानाच एक वेगळीच एक्साइटमेंट होती. रस्त्यातून जाताना मनात एकच विचार चालू होता की आज आपण त्या महान राजांच्या मंदिरात जाणार आहोत, ज्याने आपल्याला स्वराज्य दिलं. हे मंदिर बाहेरून खूप साधं दिसतं, पण त्याची खासियत त्याच्या शांततेत आहे. आजूबाजूचं वातावरण खूप स्वच्छ आणि प्रसन्न आहे. जणू काही सगळं वातावरणच छत्रपतींच्या विचारांनी भरलेलं आहे. जसं आपण मंदिरात प्रवेश करतो तसं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. मन आपोआप शांत होतं आणि सगळा स्ट्रेस कुठेतरी दूर निघून जातो. मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती खूपच भव्य आणि जिवंत वाटणारी आहे. त्यांच्या डोळ्यातली ती ताकद आणि चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास खरंच आपल्याला काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देतो. त्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर मनात एकच भावना येते, अभिमान. आपण त्या मातीत जन्मलो जिथे असे राजा झाले. हेच आपल्या आयुष्याचं भाग्य आहे. मी इथे थोडा वेळ शांत बसले, काहीही न बोलता, फक्त त्या वातावरणात हरवून गेले. आणि खरंच खूप दिवसांनी मन इतकं शांत झालं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, पण अशा ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे जिथे आपल्याला स्वतःशी कनेक्ट होता येतं. जर तुम्हाला पण अशी शांतता आणि इन्स्पिरेशन अनुभवायची असेल तर एकदा नक्की भेट द्या भिवंडीच्या मराठेपाड्यामधल्या या सुंदर मंदिराला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद.